म्हणजे समाधानी होणं. तर आमचं आरोग्य नीट नसल तर आम्ही समाधानी कसे होणार आहे? म्हणून सज्जनानो, तथागतांनी म्हटलेलं आहे, तुम्ही समाधानी असणं हे सर्वश्रेष्ठ धन आहे. आम्हाला धन सोनं चांदी आम्हाला पाहायलाच मिळत नाहीये, कारण आम्ही साध्या कामगारांचे मुलं आहोत. दर दिवस आम्हाला कामाला जावं लागतं, त्या माध्यमातून आम्हाला पैसा कमवून येऊन आमचं कुटुंब चालवावं लागतं. म्हणून सज्जनानो, की तुम्ही समाधानी असणं, जरी तेवढाही पैसा तुम्ही कमवला आणि त्याच्यामध्ये समाधान मानून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जेवण केलं, अभ्यास केला, तर हे खरं धन आहे सज्जनानो. कुणाची बिल्डिंग असेल, बिल्डिंग मध्ये काय चालू असतं सर्व, तर त्या ठिकाणी समाधानी सुखी लोक असतात. म्हणून आम्हाला राहायला आहे घर, परंतु त्याच्यामध्ये आम्ही समाधानी असणं हे श्रेष्ठ धन आहे. आज आम्ही सुनील दरबार यांच्या घरी भोजन दान घेतलं, हे श्रेष्ठ दान आहे त्यांचं. 2 भिक्खूला भोजन दान दिलं, हे श्रेष्ठ पुण्यकर्म आहे. म्हणून तथागतांनी पुढे काय म्हटलेलं आहे पहा, विश्वास परमाण्याती, म्हणजे तुमचा विश्वास, श्रद्धा हे सर्वश्रेष्ठ नातं आहे. म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीवर एकमेकावर श्रद्धा पाहिजे, एकमेकावर विश्वास पाहिजे. पतीचा पत्नीवर विश्वास पाहिजे, पत्नीचा पतीवर विश्वास पाहिजे. नवे नवे घरातील प्रत्येक सदस्यावर एकामेकावर विश्वास पाहिजे. आज पाहता येते का तसं? बायको नवरा बाहेर गेला का बायकोची चॅटिंग सुरू मोबाईलवर, मग कसा विश्वास राहील? नवरा येत असला. म्हणून सज्जनानो, आम्ही एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. एकमेकावर विश्वास ठेवला तर हे श्रेष्ठ नातं आहे तथागत. आणि तथागत पुढे म्हणाले, निब्बानंग परमं सुखम. निब्बानंग म्हणजे काय? याचा अर्थ सज्जनानो, दोषमुक्त जीवन जगणे म्हणजे श्रेष्ठ सुख आहे. आम्ही कुणाला द्वेष दिला नाही पाहिजे. मग शाळेत असू किंवा कामामध्ये